हाय गुड मॉर्निंग एव्हरीवन. स्वागत आहे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्पोकन इंग्लिशच्या कोर्समध्ये. तसं तुम्हाला माहितच आहे द एबीसी ऑफ इंग्लिश आम्हाला तिसरा टॉपिक इज एमआर इज स्टील गोइंग ऑन अजूनही सुरू आहे. त्यामध्ये आतापर्यंत आपण 4 एक्सप्रेशन अभ्यासलेत. आज आपण नवीन एक वर्ड अभ्यासणार आहोत, नवीन एक शब्द अभ्यासणार आहोत त्यामध्ये. तर तो कोणता आहे माहिती तुम्हाला? इट. तर इटचा अर्थ काय होतो माहिती का? ते. इट म्हणजे ते. पण आपल्या व्हिडिओला सुरू करण्याअगोदर मला एक सांगा, वर यू प्रेझेंट इन द लास्ट क्लास? तुम्ही मागच्या क्लासमध्ये उपस्थित होता का? जर उपस्थित असाल तर कमेंट मध्ये यस लिहा. जर तुम्ही नवीन असाल, आज तुमचा फर्स्ट क्लास असेल, पहिला क्लास असेल, तर कमेंट मध्ये न्यू लिहा. सो लेट स्टार्ट द लेक्चर. चला आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. तर बघा, आता सांगितलं तुम्हाला मी इट म्हणजे काय. तर सांगा बरं, इट म्हणजे काय? इटचा अर्थ काय होतो? तर इट म्हणजेच ते. इटचा अर्थ काय होतो? ते. ठीक आहे. आता याच्यावर तुम्हाला मी फॉर एक्झाम्पल देतो इट वर. आणि इट जो शब्द तुम्हाला एवढा छोटा दिसतो ना, पण तेवढा छोटा नाही, त्याचं काम खूप मोठं आहे. त्याच्यावर बरेचसे एक्झाम्पल्स आपल्याला डेली युजेस मध्ये बोलता येतात, बरेच ठिकाणी बोलता येते. तर तुम्हाला फॉर एक्झाम्पल देतो. समजा तुम्ही कुठेतरी चालले, समजा फिरायला वगैरे, आणि तुम्हाला माहिती का रस्त्यामध्ये एखादी वस्तू पडलेली दिसली, तर तुम्ही नक्कीच तिला उचलणार. एखादी वस्तू आहे, महत्वाची वस्तू आहे, कामी येऊ शकते, तर तुम्ही ती उचलणार. आणि तुम्ही उचलणार काय करणार? तुम्ही समोरच्या व्यक्तीला विचारणार किंवा आजूबाजूच्या व्यक्तीला विचारणार किंवा ही तुमची आहे का? तुम्ही विचारणार ही तुमची आहे का? आजूबाजूला विचारणार ही तुमची आहे का? ही तुमची आहे का? मग ते समोरचा व्यक्ती तुम्हाला काय सांगेल? तो सांगेल हा ते माझे आहे, किंवा तो सांगेल ते माझे नाही. असे तुम्हाला 2 आन्सर भेटतील. एक तर ते माझे आहे किंवा ते माझे नाही. बरोबर आहे. तर तेच आन्सर आपल्याला या ठिकाणी लिहायचे, तेच सेंटेन्स या ठिकाणी क्रिएट होतात. तर बघा, पहिला सेंटेन्स काय? ते माझे आहे. तर आपण कसं म्हणणार इंग्लिश मध्ये? ते माझे आहे. इट इज माइन. काय म्हणणार आपण? इट इज माइन. ते माझे आहे. काय म्हणणार आपण? इट इज माइन. ते माझे आहे. आता तुम्हाला माहिती का हा जो इट इज आहे का नाही, याचा आहे ना कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म काय माहिती तुम्हाला? कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. इट इजचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म येतो बघा, इट्स. काय म्हणतात? इट्स. याला इट्स सुद्धा म्हणतात. इट्स. इट्स माइन. आता ही जी दोन्ही सेंटेन्स आहे का नाही, या दोन्ही सेंटेन्सचा अर्थ एकच आहे, ते माझे आहे. याचा पण अर्थ काय? ते माझे आहे. आणि याचा पण अर्थ आहे ते माझे आहे. आता समजा आपल्याला नेगेटिव्ह सेंटेन्स करायचं असेल, नेगेटिव्ह सेंटेन्स, तर आपण याचं नेगेटिव्ह सेंटेन्स बघा. ते माझे नाही. त्याचा दुसरा आन्सर काय होता त्या व्यक्तीचा समोरच्या? ते माझे नाही. तर ते कसं लिहिणार आपण? बघा, नेगेटिव्ह सेंटेन्स. ते माझे नाही. इट इज नॉट माइन. इट्स नॉट माइन. इट्स नॉट माइन. ते माझे नाही. अशा पद्धतीने. आता समजा आपल्याला क्वेश्चन करायचं असेल तर कसं करणार आपण? बघा, क्वेश्चन. तर काय करायचं माहिती का? ज्यावेळेस आपण क्वेश्चन करतो का नाही, त्यावेळेस मध्ये काय इज अगोदर घ्यायचा. हा इज आहे ना, अगोदर घ्यायचा, नंतर इट घ्यायचा. तर इथं काय घेणार मग आपण? आता इज घेणार. इज इट. इज इट माइन. इज इट माइन. याचा अर्थ काय तुम्हाला माहिती का? इज इट माइन. ते माझे आहे का? ते माझे आहे का? इज इट माइन. ते माझे आहे का? असं म्हणू शकतो ना आपण. ते माझे आहे का? एखादी वस्तू असेल, ते माझे आहे का? इज इट माइन. आता समजा आपल्याला दुसऱ्याला विचारायचं असेल, तुम्हाला कोणाला विचारायचं असेल समोरच्या व्यक्तीला, ती तुमची आहे का? तर कसं विचारणार? इज इट युअर्स. इज इट युअर्स. ते तुमचे आहे का? काय विचारणार तुम्ही त्या ठिकाणी? इज इट युअर्स. ते तुमचे आहे का? तुम्ही काय विचारणार? इज इट युअर्स. इज इट युअर्स. इज इट युअर्स. ते तुमचे आहे का? समजा तुम्हाला एखाद्या मुलीला विचारायचं असेल, ते तिचे आहे का? मुलीला म्हणायचं असेल, ते तिचे आहे का? तर कसं म्हणणार? ते तिचे आहे का? इंग्लिश मध्ये कसं म्हणणार? तुम्ही म्हणणार इज इट हर्स. काय म्हणणार तुम्ही? इज इट हर्स. इज इट हर्स. ते तिचे आहे का? समजा तुम्हाला एखाद्या मुलाला म्हणायचं असेल, तर तुम्ही कसं म्हणणार? तुम्ही एखाद्या मुलाला म्हणणार ते त्याचे आहे का? कसं म्हणणार तुम्ही? ते त्याचे आहे का? तर तुम्ही म्हणणार इज इट हिज. काय म्हणणार तुम्ही? इज इट हिज. इज इट हिज. ते त्याचे आहे का? इज इट हिज. ते त्याचे आहे का? इज इट हिज. त्याचे आहे का? इज इट हिज. तुम्हाला माहिती का प्रत्येक सेंटेन्सची प्रॅक्टिस करायची, प्रत्येक सेंटेन्स तुम्हाला म्हणायचंय. मी जसं बोलतोय, मी तर किती वेळेस म्हणतोय सेंटेन्स, तुम्ही किती वेळेस म्हणायला पाहिजे? माझ्यापेक्षा तुम्ही 10 पटीने जास्त म्हणायला पाहिजे, त्यावेळेस तुम्हाला येईल. आता समजा इज इट हिज. इज इट हिज. ते त्याचे आहे. इज इट हिज. आता समजा आपल्याला असं म्हणायचे असेल की ते आमचे आहे का? ते आमचे आहे का? ते त्याचे आहे. याचा अर्थ काय होतो? इज इट हिज. ते त्याचे आहे का? आता असं म्हणायचं किंवा ते आमचे आहे का? तर कसं म्हणणार? इज इट आवर्स. इज इट आवर्स. ते आमचे आहे का? इज इट आवर्स. काय म्हणणार आपण? ते आमचे आहे का? इज इट आवर्स. इज इट आवर्स. ते आमचे आहे का? आता आपल्याला असं म्हणायचं ते त्यांचे आहे का? ते त्यांचे आहे का? ते त्यांचे आहे का? तर कसं म्हणणार आपण? इज इट देअर्स. इज इट देअर्स.
आपण काय म्हणणार त्या ठिकाणी, इज इट देअर्स, इज इट देअर्स, त्यांचे आहे का, अशा पद्धतीने. हे झाले आपले क्वेश्चन, हे झाले आपले क्वेश्चन आपण अशा पद्धतीने विचारणार. बरोबर आहे. आता समजा आपल्याला पॉझिटिव्ह सेंटेन्स करायचे असेल, पॉझिटिव्ह सेंटेन्स बोलायचे असतील तर आपण कसं म्हणणार. आता समजा ते माझे पुस्तक आहे, आपल्याला असं म्हणायचं ते पुस्तक, ते माझे पुस्तक आहे, तर आपण कसं म्हणणार इंग्लिशमध्ये. तर आपण म्हणणार बघा, आपण म्हणणार इट इज, इट इज किंवा इट्स म्हणा आपण, इट्स माइन बुक, इट्स माइन बुक, ते माझे पुस्तक आहे. आता हे सेंटेन्स करेक्ट आहे का. इट्स माइन बुक, इट्स माइन म्हणजे ते माझे आहे, इट्स माइन बुक ते माझे पुस्तक आहे, हे करेक्ट आहे का. मग तू म्हणसाल हो करेक्ट आहे, पण नाही मित्रांनो, हे चुकलं. या ठिकाणी मध्ये इट्स माइन बुक हे करेक्ट सेंटेन्स नाहीये, एकदम चुकीचं आहे. या ठिकाणी आपण तसं म्हणू शकत नाही, कारण माहिती का या ठिकाणी मध्ये क्वेश्चन करत होतो आपण, त्या ठिकाणी मध्ये पॉझिटिव्ह सेंटेन्स येते. तर या ठिकाणी मध्ये आपण माइंड नाही लावू शकत. या ठिकाणी आपल्याला काय लावावं लागेल माहिती तुम्हाला. तर या ठिकाणी हे चुकीचं सेंटेन्स आहे, हो हे चुकीचं सेंटेन्स आहे मित्रांनो. आता आपलं इट्स, आता या ठिकाणी करेक्ट सेंटेन्स बघा, इट इज माय बुक, तुम्हाला काय म्हणावं लागेल, इट्स माय बुक ते माझे पुस्तक आहे, इट्स माय बुक म्हणावं लागेल. तुम्हाला काय म्हणावं लागेल या ठिकाणी तुम्हाला, इट्स माय बुक, इट्स माय बुक. आता हे सेंटेन्स तुमचं करेक्ट आहे, ते माझे पुस्तक आहे. आता समजा तुम्हाला एखाद्या मुलीला म्हणायचं असेल, ती तुझी पुस्तक आहे का, ती तुझी पुस्तक आहे का, तुम्ही कसं म्हणणार, इट्स हर बुक. तुम्ही काय म्हणणार त्या ठिकाणी, इट्स हर बुक, इट हर्स, इट्स हर्स बुक, ते तिचे पुस्तक आहे का. समजा तुम्हाला मुलाला म्हणायचं असेल तर तुम्ही कसं म्हणणार, इट्स हिज बुक्स, इट्स हिज बुक्स, ते त्याचे पुस्तक आहे का. काय म्हणणार तुम्ही, इट्स हिज बुक ते त्याचे पुस्तक आहे का. समजा तुम्हाला म्हणायचं असेल ते आमचे पुस्तक आहे, ते आमचे पुस्तक आहे का नाही. या ठिकाणी बघा आहे का, आहे का शब्द नाही लागणार, या ठिकाणी मध्ये आहे होईल फक्त. इट्स माय बुक ते माझे पुस्तक आहे, इट्स हर्स बुक ते तिचे पुस्तक आहे, आणि इट्स हिज बुक ते त्याचे पुस्तक आहे. आता नेक्स्ट, इट्स आवर्स बुक ते आमचे पुस्तक आहे, काय होईल, ते आमचे पुस्तक आहे. इट्स आवर्स बुक काय होईल, इट्स आवर्स बुक ते आमचे पुस्तक आहे, ते त्यांचे पुस्तक आहे. बघा आपल्याला म्हणायचं ते त्यांचे पुस्तक आहे, तर आपण कसं म्हणणार, इट्स देअर्स बुक. काय म्हणणार आपण त्या ठिकाणी, इट्स देअर्स बुक. आपण म्हणणार इट्स देअर्स बुक, इट्स देअर्स बुक अशा पद्धतीने. आता आपल्याला म्हणायचं ते तुमचे पुस्तक आहे का, ते तुमचे पुस्तक आहे. आपल्याला असं म्हणायचं ते तुमचे पुस्तक आहे, तर आपण कसं म्हणणार, इट्स युअर्स बुक, इट्स युअर्स बुक. या ठिकाणी आपण काय म्हणणार, इट्स युअर्स बुक, इट्स युअर्स बुक अशा पद्धतीने. आता बघा या ठिकाणी काय होईल माहिती का, याच्या समोर काय लागेल, नाऊन लागेल. पण तुम्हाला माहिती का याच्या समोर नाऊन लागत नाही. म्हणजे तुम्ही असं नाही की तुम्हाला लावायचं तुम्ही लावू शकता, पण माहिती का ते ग्रॅमॅटिकली चुकीचे होईल, ते सेंटेन्स व्यवस्थित वाटणार नाही, बोलण्यात सुद्धा चांगले नाही ते सेंटेन्स. तुम्ही ते माहिती का त्याचा यूज करू नका. या ठिकाणी तुम्ही माहिती का शेवटी ज्यावेळेस आपण क्वेश्चन करतो का नाही त्यावेळेस मध्ये शेवटी नाऊन नाही लावायचं. पॉझिटिव्ह सेंटेन्स असते ना त्या ठिकाणी मध्ये नाऊन लावाच लागतो. नाऊन लावल्याशिवाय वाक्याचा अर्थच पूर्ण होत नाही, नाऊन आपल्याला लावाच लागतो. आता समजा इट्स माय बुक आहे, तुम्ही इट्स माय काय बुक पुढे लावाच लागेल की नाही, नाऊन लावल्याशिवाय वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. ठीक आहे, तर या ठिकाणी आपल्याला नाऊन लावणंच आहे. तर बघा आता इट्स माय बुक ते माझे पुस्तक आहे. आता इट्स हर्स ड्रीम ते तिचे स्वप्न आहे. आपण कसं म्हणणार, ते तिचे स्वप्न आहे. इंग्लिश मध्ये कसं म्हणणार आपण, इट्स हर्स ड्रीम. काय म्हणणार आपण, आपण म्हणणार इट्स हर्स ड्रीम ते तिचे स्वप्न आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने. आता आपल्याला ती त्याची बाईक आहे, ती त्याची बाईक आहे, तर इंग्लिश मध्ये कसं म्हणणार आपण, इट्स हिज बाईक. काय म्हणणार आपण, इट्स हिज बाईक, इट्स हिज बाईक, इट्स हिज बाईक ती त्याची बाईक आहे. अशा पद्धतीने. तो आमचा देश आहे, तो आमचा देश आहे, तो आपला देश आहे, तर आपण इंग्लिश मध्ये कसं म्हणणार, इट्स आवर्स कंट्री. तो आपला देश आहे, इट्स आवर्स कंट्री. काय म्हणणार आपण, इट्स आवर्स कंट्री, इट्स आवर्स कंट्री तो आपला देश आहे. आता आपल्याला म्हणायचं तर ती त्यांची जागा आहे, ती त्यांची जागा आहे. आपल्याला म्हणायचं असेल ती त्यांची जागा आहे, तर आपण कसं म्हणणार, इट्स देअर प्लेस, इट्स देअर्स प्लेस ते त्यांची जागा आहे. आपण काय म्हणणार या ठिकाणी, इट्स देअर्स प्लेस ती त्यांची जागा आहे. आणि समजा आता आपल्याला इट्स युअर मिस्टेक ती तुमची चुकी आहे. आता समजा मी तुम्हाला म्हणतोय बा ती तुमची चुकी आहे, तर तुम्ही इंग्लिश मध्ये कसं म्हणणार त्याला, इट्स युअर्स मिस्टेक्स. काय म्हणणार तुम्ही, इट्स युअर्स मिस्टेक,
तुम्ही म्हणणार इट्स युअर्स मिस्टेक. काय म्हणणार तुम्ही? इट्स युअर्स मिस्टेक. ठीक आहे, अशा पद्धतीने हे सेंटेन्स परत इकडे खाली लिहितो मी व्यवस्थित तुम्हाला दिसण्यासाठी. ठीक आहे, तर काय म्हणणार तुम्ही? इट्स युअर्स मिस्टेक. तुम्ही म्हणणार इट्स युअर्स मिस्टेक. इट्स युअर मिस्टेक, अशा पद्धतीने. आता हे झाले आपले पॉझिटिव्ह सेंटेन्स, बरोबर आहे. आता आपल्याला निगेटिव्ह अँड क्वेश्चन जर करायचे असेल, निगेटिव्ह अँड क्वेश्चन जर आपल्याला करायचे असेल तर ते कसे करायचे ते बघू आपण आता इकडे. ठीक आहे, पॉझिटिव्ह झाले आपले आणि क्वेश्चन पण झाले. पॉझिटिव्ह सेंटेन्स झाले, क्वेश्चन सेंटेन्स झाले. आता आपल्याला करायचे निगेटिव्ह अँड क्वेश्चन सेंटेन्स. तर ते कशा पद्धतीने करायचे ते तुम्हाला सांगतो मी आता. ठीक आहे, समजा तुम्हाला म्हणायचंय काय माहितीये का, ते माझे नाही का, तर तुम्ही इंग्लिश मध्ये कसं म्हणणार सांगा मला कमेंट मध्ये लिहा लवकर, मला समजेल तरी. नाही तुम्ही व्हिडिओ बघताय तुम्हाला समजतंय, लिहा पटकन कमेंट मध्ये. काय लिहायचंय तुम्हाला की ते माझे नाही का, ते माझे नाही का. कसं लिहिणार तुम्ही इंग्लिश मध्ये? तर बघा मी सांगतो तुम्हाला कसं लिहिणार. तुम्ही लिहिणार ते माझे नाही का ना, तर इज इट, पहिले इज घेणार कारण हा क्वेश्चन आहे, निगेटिव्ह अँड क्वेश्चन आहे म्हणून इज घेणार पहिले. इज इट नॉट, इज इट नॉट माइन, इज इट नॉट माइन, ते माझे नाही का, अशा पद्धतीने. आता तुम्हाला म्हणायचं असेल ते तुमचे नाही का, तुम्हाला म्हणायचं असेल ते तुमचे नाही का, तर तुम्ही कसं म्हणणार इंग्लिश मध्ये? इज इट नॉट युअर्स, इज इट नॉट युअर्स. काय म्हणणार तुम्ही? इज इट नॉट युअर्स, इज इट नॉट युअर्स, ते तुमचे नाही का, अशा पद्धतीने. आता समजा तुम्हाला एखाद्या मुलीला म्हणायचं असेल ते तिचे नाही का, तुम्हाला एखाद्या मुलीला म्हणायचं असेल ते तिचे नाही का, तर कसं म्हणणार तुम्ही? ते तिचे नाही का, तर असं म्हणणार तुम्ही इज इट नॉट, इज इट नॉट हर्स, इज इट नॉट हर्स, ते तिचे नाही का. आता एखाद्या मुलाला म्हणायचं असेल, तुम्हाला मुलाला म्हणायचं असेल तर कसं म्हणणार तुम्ही? इज इट नॉट हिज, इज इट नॉट हिज, इज इट नॉट हिज, ते त्याचे नाही का. आता समजा एखाद्या ते तुम्हाला असं म्हणायचं ते आमचे नाही का, लहान मुलं म्हणतात ना ते आपले नाही का, ते आपले नाही का, ते आमचे नाही का, तर ते कसं म्हणणार इंग्लिश मध्ये? ते आपले नाही का, तर ते म्हणणार बघा इज इट नॉट ऑर्स, इज इट नॉट ऑर्स, इज इट नॉट ऑर्स, याला काय आवर्स नाही, इज इट नॉट ऑर्स, इज इट नॉट ऑर्स, ते आमचे नाही का, अशा पद्धतीने. आता समजा आपल्याला म्हणायचं ते त्यांचे नाही का, ते त्यांचे नाही का, ते त्यांचे नाही का, तर तुम्ही कसं म्हणणार इंग्लिश मध्ये? आपण म्हणणार त्याला इज इट नॉट देअर्स, इज इट नॉट देअर्स, ते त्यांचे नाही का, इज इट नॉट देअर्स. आपण म्हणणार इज इट नॉट देअर्स, इज इट नॉट देअर्स, ते आमचे नाही का, ते इज इट नॉट देअर्स, ते त्यांचे नाही का, ते त्यांचे नाही का, इज इट नॉट देअर्स. अशा पद्धतीने तुम्हाला सेंटेन्स क्रिएट करावं लागते. हे सर्व सेंटेन्स लिहून घ्यायचे आणि तुम्हाला काय करायचं माहिती का, प्रत्येक सेंटेन्सला 4 फॉर्म मध्ये करायचंय. पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह, क्वेश्चन अँड नेगेटिव्ह अँड क्वेश्चन. प्रत्येक सेंटेन्सला. फॉर एक्झाम्पल इट्स माय बुक, आता याला 4 फॉर्म मध्ये करायचंय. इट्स माय बुक, इट्स नॉट माय बुक, इज इट माय बुक, इज इट नॉट माय बुक, अशा पद्धतीने. नेक्स्ट सेंटेन्स इट्स हर्स ड्रीम. आता याला कसं करणार तुम्ही? 4 फॉर्म मध्ये, जसं आता सांगितलं तसंच करणार. इट्स हर्स ड्रीम, इट्स नॉट हर्स ड्रीम, इज इट हर्स ड्रीम, इज इट नॉट हर्स ड्रीम, अशा पद्धतीने. आता समजा फॉर एक्झाम्पल इट्स युअर्स मिस्टेक, इट्स युअर्स मिस्टेक, याला 4 फॉर्म मध्ये करायचंय. इट्स नॉट युअर्स मिस्टेक, इज इट युअर मिस्टेक्स, इज इट नॉट युअर मिस्टेक, अशा. बघा आता मी तुम्हाला कसं 4 फॉर्म मध्ये करून दाखवलं ना, तसंच तुम्हाला कंटिन्युअसली 4 फॉर्म मध्ये प्रत्येक सेंटेन्सला करणं आहे. दररोज कमीत कमी अर्धा तास तरी तुम्हाला प्रॅक्टिस करणं आहे. त्याच वेळेस तुम्हाला इंग्लिश बोलता येईल चांगल्या पद्धतीने, तुम्हाला समजेल इंग्लिशमध्ये अर्थ सुद्धा, इंग्लिशचे सेंटेन्स आहे त्याचे तुम्हाला मराठीत अर्थ सुद्धा कळतील. ऑटोमॅटिकली तुमच्या ब्रेनला ते समजतील. पण तुम्हाला डेली कंटिन्युअसली अर्धा तास प्रॅक्टिस करणं आहे. या सेंटेन्सला 4 फॉर्म मध्ये करणं आहे. नक्कीच तुम्ही इंग्लिश शिकणार आहात, नक्कीच, निश्चितच, यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाहीये. तर चला भेटू पुढच्या क्लासमध्ये. थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट क्लास. टेक केअर, काळजी घ्या.